श्रीराम जय जय राम. भ्रमनिरास होऊन परमेश्वराची तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित. काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये जास्तच रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करण्याचे 3 उपाय आहेत. एक सद्विचार, दुसरा नामस्मरण आणि तिसरा सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावे, पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच, अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुगळ्यांना आमंत्रण करायला नको. तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही, पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही. त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही. आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही. तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का? नाही. तर अशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो गेला असे समजू नका. तो सारखा तुमच्याकरता वाट पाहत असतो. आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंतच, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नाही म्हणून तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो. तुम्हाला काटा लागला म्हणजे त्याला त्याचे दुःख होते. म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा. एक शिष्य भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. तेव्हा मी त्याला विचारले, तुला एवढा आनंद कसला झाला आहे? त्यावर तो म्हणाला, मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही, कारण मला आज गुरु भेटले. जो असा झाला त्यालाच खरी गुरूंची भेट झाली. तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे. श्रीराम. नाम घ्यावे गान गावे, रामचंद्रा शरण जावे. नाम घ्यावे गान गावे, रामचंद्रा शरण जावे. संत येतील धुंडित, वृष्टी करतील संतत. संत येतील धुंडित, वृष्टी करतील संतत. त्यात आपण चिंब भावे, रामचंद्रा शरण जावे. नाम घ्यावे गान गावे, रामचंद्रा शरण जावे. काम करतील सद्गुरु, बांधतील मन वासरू. काम करतील सद्गुरु, बांधतील मन वासरू. भक्तीने त्या बोलवावे, रामचंद्रा शरण जावे. नाम घ्यावे गान गावे, रामचंद्रा शरण जावे. भार सगळा त्यावरी, टाकुनी जपणे हरी. भार सगळा त्यावरी, टाकुनी जपणे हरी. नाम रंगी डंग व्हावे, रामचंद्रा शरण जावे.
नाम घ्यावे नाम गावे रामचंद्रा शरण जावे रामचंद्रा शरण जावे रामचंद्रा शरण जावे. श्रीराम